शरीर रोगाचे भांडार, जगात जेवढे रोग आहेत तेवढे शरीरालाच धरून सांगितलेले आहेत महाराज. एवढे रोगी माणसं आहेत गावगाव, आता काय सांगावं. परवा मी एका जणाकडे जेवायला गेलो, माझ्या ताटात 20 पदार्थ होते आणि त्याच्या ताटात एकच पदार्थ होतं, भातावरलं पाणी. मी म्हणलं का हो, माझ्या ताटात 20 पदार्थ, तुमच्या ताटात फक्त भातावरलं पाणी, असं का? ते म्हणजे महाराज डॉक्टरने सांगितलंय जगायचं असेल तर हेच खावं लागेल. म्हणलं तुम्हाला काही रोग आहे का? तो म्हणला एकवचनी नाही बहुवचनी रोग आहेत, रोग नाही. म्हणलं पण मग त्यातला चेअरमन कोण आहे? म्हणजे साखर. एवढा लोकांनी रोग बनवून घेतलेले आहेत महाराज. आपल्या हातात आपलं आरोग्य आहे बरं का. आत्तापर्यंत तुम्ही घरच्यांना वेळ दिलाय, नातलगांना वेळ दिलाय, गावाला वेळ दिलाय. आता इथून पुढं तुम्हालाच वेळ द्या फक्त महाराज. वा, थोडासा आपल्यासाठी वेळ काढा. आपण जे करतो ते आपल्या आरोग्याला बाधक आहे का साधक आहे याचा विचार करा, नाहीतर मग सुखाने मारा. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने, आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा, कीर्तन परंपरेचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी मालेमाल असलेला तालुका मालेगाव तालुका. आणि या पुण्य पावन मालेगाव तालुक्यामध्ये अनेक सावकारांनी, अनेक रावांनी ज्या गावात राहावं असं रावळ गाव. आणि या पुण्य पावन रावळ गावामध्ये 119 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेला समस्त ग्रामस्थ रावळगाव तथा गावातील भजनी मंडळ, गावातील तरुण मंडळ, अखंड हरिनाम सप्ताह समिती रावळगाव सर्वांच्या संयुक्त विद्यमाने चालत आलेला हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांचे शिष्य आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊरावजी महाराज सोनवणे महाराजांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय हरिभक्तीपरायण वासुदेवजी महाराज सोनवणे यांच्या नियोजनाने चाललेला हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाकरिता आज मालेगाव तालुक्यातून, सटाणा तालुक्यातून, साक्री तालुक्यातून, देवळा तालुक्यातून उपस्थित असलेला सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सचिन महाराज, आदरणीय दीपक महाराज, आदरणीय आदिनाथ महाराज, मी ज्या गावामध्ये मालेगाव तालुक्यात सर्वात पहिलं कीर्तन केलं असेल असं आमचं वारकऱ्याचं लाडकं गाव आजंग वडेलगाव भजनी मंडळ, आमचे आदरणीय रमण बापू गोराणे, वैकुंठवासी तुकाराम बाबा गोराणेकर यांच्या गावावरून आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नवल भाऊ, आणि या भागातील एक परमार्थिक मार्गावर प्रेम करणारी काही जुनी जाणती मंडळी माझ्या पुढं बसलेली आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आज पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे असं मला तर काय वाटत नाही बघा. आपली उपस्थिती ना आपलं नियोजन, गावगाव सप्ताहामध्ये उपस्थिती फार, पण नियोजनाचा अभाव. नियोजन म्हणजे गावगावचं नियोजनच बद्ध असतंय. रावळगावचा सप्ताह नियोजनबद्ध असतोय. वा, अतिशय सुंदर.
मंडप पहा असा दिलाय. असा मंडप तुम्हाला सहसा पाहायला भेटायचा नाही. एरवी आपले सरळ मंडप राहतात, पण हा मंडप जणू सूर्याने आपली किरण मृत्यू लोकात टाकलेली आहेत बघा. असा चौकडं पांगलेला मंडप आहे महाराज. वा किती सुंदर मंडप. मंदिराची ठेवण कशी, बैठक व्यवस्था कशी. गावगाव सप्त्याला गेल्यानंतर खाली श्रोत्यांना बसायला आसनच नाही महाराज. त्यांनी मातीत चिखलात कुठं बसायचं वगैरे. काही लोकांनी सप्ते करूच नाही महाराज. आणि त्यांनी नियोजन तरी हातात ठेवणे, दुसऱ्याला देऊन टाकावं. इथं शेवटच्या माणसापर्यंत बसायला आसन टाकलेलं आहे महाराज. वा बरं, टाळाला सगळी तरुण मंडळी, युवा मंडळ. हा नाही तर कधी कधी इतके गळालेले गडी असते की आपण चरण म्हणून झाल्यावर मग ते टाळाला हात लावित महाराज. आता काय करा, उतरणी झाल्यावर टाळाला हात लावित महाराज. म्हणायला मंडळी चांगली, वाजवायला चांगली. सोपदार बाबा तर असे तैट फिट आहेत बघा. वा अगदी मिशाचा काठण बेठण अगदी थाट आहे बघा. वा सुंदर. गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर मंडपामध्ये भरपूर प्रकाश आहे, कारण वारकरी संप्रदाय ज्ञानदीप लावू जगी या मार्गावर चालणार आहे. गावगाव एखादाच बल्ब लावलेला राहतोय. काही काही ठिकाणी कीर्तनकाराच्या तोंडावर फोकस लावलेला राहतोय. म्हणजे कीर्तनकाराला माणसं झोपलीत का खालवर घेऊन झोपलीत कळालंच नाही पाहिजे बघा. असं अतिशय सुंदर सुटेबल पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आपल्याला ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर नियोजनकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवणार. वा. आणि मग चांगली माईक सिस्टीम, सगळी व्यवस्था अति सुटेबल आहे. मागं डेकोरेशन तर असं केलं की कीर्तनकार जणू काही एखाद्या प्राचीन शिवालयामध्ये कीर्तनाला उभा आहे. अतिशय सुंदर डेकोरेशन. याच्यासाठी खर्च लागतो. सर्वात पहिली धन्यता या सप्ताहासाठी जे आर्थिक मदत देतात, वर्गणी देतात, त्या वर्गणीदारांसाठी जोरदार टाळ्या. कारण एवढं उभं करायचं म्हणजे याला खर्चाची बाजू आहे बाबा. खर्च आज सध्या अर्थम सर्वस्व मूलम. शास्त्रकार सांगतात पैसा सगळ्याचं मूळ आहे. आणि मग हे तुम्हा भाविकांच्या सहकार्यातूनच हे पार पडतं. आपण भाविक मंडळी आपल्या जीवनातून आपल्या संपत्तीला कुठंतरी सदुपयोगी वाट लावावं. आणि म्हणून आपण कुठं आहे बघा, पैसा तर काय बसून राहत नाही. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. पैसा आज नाही उद्या जाणार, उद्या नाही परवा जाणार, वादच नाही, जाणारच. पण जात असताना तो सन्मार्गाला गेलेला चांगला, ऊन मार्गाला गेलेला चांगला नाही महाराज. आणि म्हणून आपण सर्व भाविक मंडळी वर्गणीच्या रूपाने जे भगवंताच्या या कार्याला सहकार्य करतात, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर आपण भरभक्कम निधी देतात म्हणूनच असे उत्सव उभे राहतात. कोण्यातरी एका भाविकाने या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार चालू आहे. 11 लाख रुपये देणगी दिली या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. वा, काय भाविकाचं नाव आहे माझ्या कानावर नाही आलं, पण फक्त एवढं कळालंय. आदरणीय भाऊसाहेबराव जाधव सातमानेकर यांनी 11 लाख रुपये देणगी ह्या जुन्या मंडळीने जी बांधकाम केलंय, आता याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एवढी मोठी रक्कम दिली. खरंच मानलं पाहिजे, धन्यवाद आहे. आपल्याला एक प्रकारे भगवंतानेच ही व्यक्ती गाठून दिली म्हणावी लागेल. असो, आज पहिला दिवस आहे. आज माझ्याकडं पात्र टाकायचं काम आहे. उद्यापासून वेगळी वेगळी पक्वान्न तुम्हाला खायला येणार आहे. आज पत्रावळे शास्त्री आलेत असं समजून घ्या. बरं, आज मी माझं पात्र तुमच्या पुढं मांडणार आहे. उद्यापासून पक्वान्न येतील, आपण खाऊन घ्या. मग पहिला दिवस म्हटलं का आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नामपर, आणि म्हणून अभंग घेतला. बरवी नामावळी, बरवी नामावळी तुझी महादोषा होळी, झाले आमासी जीवन धनीवरी हे सेवन. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात आमचं जीवन झालेलं भगवंताचं नाव कसं बरवं आहे, गोड विषय आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल, या मृत्यूलोकामध्ये जर आपण नजर टाकली तर जेवढं काही बरवं, चांगलं, योग्य, सुंदर असल ते सगळं देवाच्या वाट्याला आलेलं आहे. आणि ओंगळ, अमंगळ, ओखट, टाकाऊ ते सगळं तुम्हा आम्हा जीवांच्या वाट्याला आलेलं आहे. हे आपल्याला दिसून येईल. सध्या मृत्यूलोकात प्रत्येकाची इच्छा आहे की माझ्या वाट्याला चांगलं यावं, माझ्या वाट्याला बरवं यावं, माझ्या वाट्याला योग्य यावं, माझ्या वाट्याला सुंदर यावं. मायबाप तुम्ही तुमच्या भावातून ज्यावेळेस वाटप करून घेतात, माझे शब्द कळतात ना तुम्हाला, ज्यावेळेस आईबाप थकलेत आणि आता दोन्ही मुलांची लग्न केली, दोघांना मुलं झाले,
मग त्याला वाटप करून घेणं म्हणतात, त्याला विभक्त होणं म्हणतात, विभागणी करणं म्हणतात, त्याला काही भागात वायली निघणं म्हणतात. हे शब्द कळतात ना तुम्हाला? तरी जडोजडो नि वायली निघ, आपलं वैला निघ. बरं, मग विभक्त होत असताना तुम्ही जमीन असल्यावर तुम्ही कोणती जमीन तुमच्या वाट्याला यावं अशी तुमची इच्छा आहे? बरं खरं सांगा. खडकाळ, माळरान, उपळणारी, बरड असं वाट्याला यावं असं जर याच्यात कोणी असल तर हात वर करा, 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. असा जगात सापडायचा नाही. प्रत्येकाला वाटतं की माझ्या वाट्याला चांगली जमीन यावी, बरवी यावी, योग्य यावी, सुपीक यावी, पाण्याखाली यावी. म्हणजे थोडक्यात या विचारातून एक लक्षात येतं की माणसाची इच्छा बरवेपणाकडे. प्रत्येकाला चांगलं आवडतं, चांगलं. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा, तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा, तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा, भ्रातार वेगळा न करी जीवे, भ्रातार वेगळा न करी जीवे, तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा, 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 भ्रातार वेगळा न करी जीवे, भ्रातार वेगळा न करी जीवे, माझ्या वाट्याला चांगली जमीन यावी, सुपीक यावी, बरड येऊ नये, माझ्या वाट्याला पाण्याखालची जमीन यावी. थोडक्यात लोकाला शुद्ध आवडतं, शुद्ध. तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा, भ्रातार वेगळा न करी जीवे. हे प्रमाण ज्या अभंगातलं आहे त्या अभंगाला शीर्षक आहे दळण. गाथ्यामध्ये दळण प्रकरणात आलेले प्रमाणे शुद्ध दळणाचे सुख सांगू काही, मानवत असे सईबाई ग बाई. गुर्र गुर्र गुर्र. जुन्या मावल्या आहेत ना, त्यांनी जात्यावर दळलेलं आहे बरं का. आता नवीन मुली डबल MA झाल्यात, एका यमाला नाही आवरत, त्या डबल MA येतात. पण आमच्या जुन्या मावल्यांनी ज्यांनी जात्यावर दळलंय त्यांनाच माझं बोलणं कळत. आमची माऊली चांगलं दळण निवडते, चांगलं दळण दळते, चाळून घेते, मग गोड अशी बाजरीची भाकरी थापते, त्याला गावरान तूप लावते, पापडा आलेली भाकरी, वा सुंदरपैकी. आणि मग चांगली भाजी करते. आणि मग अशी भाजी आणि अशी चांगली प्रकारे दळण करून केलेली भाकरी खाल्ल्यावर अशी स्वयंपाक करणारी माऊली कोण्या गड्याला आवडणार नाही? प्रत्येक गड्याला आवडला. नाहीतर मग भातात आळ्या, भाजी कच्ची, लागण एवढी खारट, तितकीच तिखट, इतकी तिखट संध्याकाळी खाल्ली भाजी का सकाळी आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटल्या पाहिजे बघा. असा स्वयंपाक करणारी माऊली कोणालाही आवडत नाही. वा, शुद्ध स्वयंपाक करणारी. तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा. आणि मग भ्रतार वेगळा न करी जीवे. मालक सुद्धा त्या मालकिनीला दूर धरत नाही, मालक त्या मालकिनीला जीव लावतो. मला संपला माझा विषय. लोकांना शुद्धाची अपेक्षा आहे, चांगलं योग्य बरवं आपल्या वाट्याला यावं. पण जशी इच्छा ठेवू तसं घडल असंही काही सांगता येत नाही. जीवाची तर इच्छा आहे बरवं वाट्याला यावं, चांगलं वाट्याला यावं, योग्य वाट्याला यावं. पण जशी इच्छा ठेवू तसं जीवाचं घडत नाही. आता आमचे दीपक महाराज, आदिनाथ महाराज, सच्चिद महाराज चांगले गाणारे वाजवणारे आहेत. यांचं गायन ऐकल्यावर इथं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाची इच्छा होते की आमचा मुलगा असाच गाणारा व्हावा. पण ते गाणारं नाही, ते पिणारं होतं बघा. जशी इच्छा ठेवू असं घडलंच असं काही सांगता येत नाही.
जीवाची तर इच्छा आहे की आमच्या वाट्याला योग्य यावं, बरं यावं, चांगलं यावं, शुद्ध यावं. पण दुर्दैवाने जीवाच्या वाट्याला सगळं ओंगळ, ओकठ, नासक, कुचक, सडक हे जीवाच्या वाट्याला आलेलं आहे. आणि जेवढं चांगलं असेल, योग्य असेल, बरवा असेल, गोमट असेल ते देवाच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणून ज्ञानोबराय देवाशी भांडतात. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हा शिका दिली वांगुली रे, आम्हा शिका दिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. वांगुली रे आम्हा शिका दिली, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी. जेवढं चांगलं, योग्य, गोमट, बरं देवाच्या वाट्याला, आणि तो आम्हा जीवाच्या वाट्याला ओंगळ, ओकठ, नासक, कुचक, सडक हे तुमच्या आमच्या वाट्याला आलं. मग ज्ञानोबराने पांडुरंगाशी भांडण मांडलंय. भगवंता, अरे सगळं चांगलं चांगले चांगले खाते तू घेतले, आणि ज्या खात्याला निधीच भेटत नाही, मंत्र्याचं निधन झालं तरी निधी भेटाना, आणि असे ओंगळ खाते आम्हाला दिले. आणि मग ज्ञानोबराय मग भांडण मांडलं. देवेंद्रशी नाही, देवाशी भांडण आहे. वा देवा, आमचं तुझ्याशी भांडण आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, देवा अरे सगळं चांगलं तुझ्या वाट्याला, आणि आम्हा शिका दिली वांगुली रे, जीवाच्या वाट्याला वांगलं आलं. वा, देवाच्या वाट्याला बरवं आलं, जीवाच्या वाट्याला ओंगळ आलं. तू म्हणाल देवाचं काय काय बरवं आहे आणि जीवाचं काय काय ओंगळ आहे, दाखवा तर आम्हाला. आमच्या वाट्याला काय 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 ओंगळ आलं, देवाच्या वाट्याला काय 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 बरवं आलं. तर एवढंच ऐका. आता ऐका, माझ्या बोटांकडे लक्ष द्या. डाव्या हाताला जीव, उजव्या हाताला देव. बोटाकडे लक्ष द्या. जीव ओंगळ, देव बरवा. जीवाचे पाय ओंगळ, देवाचे पाय बरवे. बर. जीवाचा पाना ओंगळ, देवाचा पाना बरवा. बर. जीवाचं रूप ओंगळ, देवाचं रूप बरव. जीवाचं नाव ओंगळ, देवाचं नाव बरव. बरवी नावावळी. मला इथं यायचंय बघा. वा, जीवाच्या वाट्याला सगळं ओंगळ ओंगळ ओंगळ, 5 गोष्टी ओंगळ आल्या. देवाच्या वाट्याला बरव बरव बरव, 5 गोष्टी बरव्या आल्या. कोणत्या 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 ऐका आता. जीव ओंगळ, जीवाचं जेवढं काही वर्णन असेल ते सगळं ओंगळ, ओकठ, नासक, कुचक असंच सापडल. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीसी हार नाही अपवित्र शरीरा ऐसे, दुर्गंधीसी हार नाही अपवित्र शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीसी धार नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीर दुर्गंधीची धार नाही पवित्र शरीर ऐसे. जरा भजनी मालिका पाठ करा बरं का आता, कारण आजच तुमची पाठ्यावाल्याची गाठ पडली असेल. तुमची चूक नाही, तुमच्या गाठी सगळ्या कवितावाल्यांशी पडतात. कारण हे येडे सगळे गाणे म्हणणारेच बोलीत आहेत. महाराज आता काय सांगा मला, पाठांतरवालं पाठांतर पाहिजे मला. एकदा तुम्ही आमच्या सप्त्याला या 7 दिवस, आमच्याकडं असे वाघ येतं पाठांतरावाले. आता काय सांगावं महाराज, इरोर पीर येत, म्हणणारे तितकेच आणि वाजणारे तितकेच. तुम्ही जर आमच्या नेवासा तालुक्यात आले, खालून बसलेले 200 लोक खालून ओव्या म्हणू लागत आहेत महाराज.
खालून प्रमाण सांगतात. कीर्तनकार नेवासा तालुक्यात तारखाच देत नाही का? कारण नेवासा तालुक्यातले श्रोते महाराज ते तसं नाही असं आहे, खालून प्रमाण सांगतात महाराज. मग बोलणं म्हणलं का तारीख घेता का? हो घेतो. नेवाशात नाही नाही गेलेली तारीख म्हणजे नेवासा तालुक्यात गावगाव तयार माणसं. ऐका, जीवाच्या वाट्याला ओंगळ आलं. काय आलं? जीवाच्या शरीर ओंगळो, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीशी थार, नाही अपवित्र शरीर आयशे. शरीर दुःखाचे कोठार, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक हे तिन्ही दुःख शरीरात आहेत मला. शरीर रोगाचे भांडार, जगात जेवढे रोग आहेत तेवढे शरीरालाच धरून सांगितलेले आहेत मला. एवढे रोगी माणसं आहेत गावगाव, आता काय सांगावं. परवा मी एका जणाकडे जेवायला गेलो, माझ्या ताटात 20 पदार्थ होते, त्याच्या ताटात एकच पदार्थ होतं, भातावरलं पाणी. त्याला पेज म्हणतात काही भागात, भातावरली पेज. मी म्हणलं का हो, माझ्या ताटात 20 पदार्थ, तुमच्या ताटात फक्त भातावरलं पाणी, असं का? ते म्हणले महाराज डॉक्टरने सांगितलंय जगायचं असेल तर हेच खावं लागेल. म्हणलं तुम्हाला काही रोग आहे का? तो म्हणला एकवचनी नाही बहुवचनी रोग आहेत, रोग. अनेक रोगाची नावे सांगो किती, अखंड असती जडोनी आवा. अनेक रोग आहेत. नाही म्हणलं पण मग त्यातला चेअरमन कोण आहे? म्हणजे साखर. म्हणलं मग खाल्ल्यावर तुमची वाढते का? तर माझी साखर अशी प्रमाणे घे. खाल्ल्यावर साखर वाढायला यातनं मला काय, साखरेचा ट्रक जरी जवळून गेला तरी साखर वाढती. म्हणलं तू का म्हणे धन्य वंश त्या नराचा. मानलं पाहिजे. एवढा लोकांनी रोग बनवून घेतलेले आहेत. महाराज आपल्या हातात आपलं आरोग्य आहे बरं का. आत्तापर्यंत तुम्ही घरच्यांना वेळ दिलाय, नातलगांना वेळ दिलाय, गावाला वेळ दिलाय. आता इथून पुढं तुम्हालाच वेळ द्या फक्त महाराज. वा, थोडासा आपल्यासाठी वेळ काढा. आपण जे करतो ते आपल्या आरोग्याला बाधक आहे का साधक आहे याचा विचार करा, नाहीतर मग सुखाने मारा. अगोदर विचार करा. आपण थोडा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. जीवाचं शरीर ओंगळ, वा जीव ओंगळ पण देव बरवा 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 पांडुरंग. बरवा बरवा पांडुरंग. बरवा बरवा पांडुरंग. बरवा बरवा पांडुरंग. कांती सावळी सुरंग. कांती सावळी सुरंग. बरवा बरवा पांडुरंग. बरवा बरवा पांडुरंग. बरवा 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 तो हा विठ्ठल, बरवा तो हा माधव. बरवा 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 पांडुरंग. कांती सावळी सुरंगवा. जीव ओंगळ देव बरवा. कोणता देव बरवा? राम बरवा कृष्ण बरवा. राम बरवा कृष्ण बरवा. सुंदर बरवा बाई आनो. सुंदर बरवा बाई आनो. सुंदर बरवा बाई आनो. बाई आनो. सुंदर बरवा बाई आनो. बाई आनो. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा माधव बरवा. केशव बरवा